वेलकम स्टुडंट्स. एक्सरसाइज 3.3 आपल्याला पाहायचं आहे. आता हा एक्सरसाइज ज्या लोकांना फॉर्म्युले मी आतापर्यंत प्रूव्ह करून दिलेले पाठ झाले असतील किंवा सतत त्याने लिहून काढले असतील त्यांनाच फक्त हा समजणार आहे. आणि फॉर्म्युला पाठ नसेल तर बाजूला एक कागद ठेवा आणि त्याच्यावर ते सगळे फॉर्म्युले लिहिले असू दे. निदान मी ज्यावेळी वापरतो त्यावेळेस त्या कागदावर तरी बघा, तर तुम्हाला थोडाफार एक्सरसाइज हा समजू शकेल. अदरवाईज हे मात्र प्रचंड अवघड आहे. फक्त फॉर्म्युले पाठ असणाऱ्यांनाच हे सगळं जमणार आहे. बघा, एक्सरसाइज 3.3 फर्स्ट क्वेश्चन बघा. मी तुम्हाला भीती घालत नाहीये, पण जी फॅक्ट आहे ती सांगते. तुम्हाला जाणलेलंच ना की फॉर्म्युला आला तर ते किती सोपं आहे. फार म्हणजे फार सोपं आहे, पण ते पाठ करणं तुमचं काम आहे. 10 वेळा लिहून काढा तर पाठ होऊन जाईल तुम्हाला. ठीक. पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन π/8 आणि cos π/8 या दोघांच्या तुम्हाला व्हॅल्यूज विचारले. sin π/8 आणि cos π/8. आता मला सांगा, π/4 अँगल आहे की नाही आपला π/4, याचे हाफ किती येतात सांगा. म्हणजे त्याला इंटू हाफ करा. π/4 चे हाफ किती येतात? तर π/4 चे हाफ येतात π/8. ही त्याची हिंट आहे. आणि cos 2 थिटा किंवा cos थिटाचे जे फॉर्म्युले आहेत की नाही, cos थिटा, त्याच्याशी संबंधित हा प्रॉब्लेम आहे. तुमच्या वहीत कुठेतरी बघा, म्हणजे त्या लिस्ट मध्ये असा फॉर्म्युला आहे का बघा. cos थिटा इक्वल्स 1 - 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 हे आहे. आणि एक फॉर्म्युला बघा, cos थिटा इक्वल्स 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2 -1. असे हे दोन फॉर्म्युले आणि या टर्मचा वापर करून मी या व्हॅल्यूज मिळवणार आहे. cos π/4 इक्वल्स, पहिल्या सुरुवातीला हा फॉर्म्युला रिझन पहिल्या फॉर्म्युल्याकडे बघायचा, तो रिझन म्हणून आपण देणार. cos π/4 इक्वल्स बघा 1 - 2 sin स्क्वेअर ह्याचा हाफ. हे बघा, इथं जर थिटा असेल थिटा, तर त्याचा हाफ अँगल किती आहे बघा, थिटा बाय 2. मग इथं जर π/4 असेल तर त्याचे हाफ किती येतात सांगा, π/8. बघा, ह्याचे हाफ करून दाखवले तुम्हाला की त्याचे हाफ करून टाकले. आणि समोर, ह्याच्या समोर हे पहिलं रिझन द्यायचं. आता cos π/4 हे जरा सुरुवातीला अवघड वाटतं बरं का, पण जसजशी फॉर्म्युलाची प्रॅक्टिस होईल तसं सोपं जातं. का घाबरू नका. cos π/4 ची व्हॅल्यू, cos 45 ची व्हॅल्यू 1/√2. 1 - 2 sin स्क्वेअर π/8 ॲज. हे ब्रॅकेट पाहिजे तसं काही नाही, मी आपलं सहज केलं. आता हे 2 sin स्क्वेअर ते इकडे आहे, मायनस ते प्लस होते आणि हे इकडे आहे. म्हणजे 2 sin स्क्वेअर π/8 ही व्हॅल्यू 1 - 1/√2 इतकी आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ठेवूया. 2 sin स्क्वेअर π/8 इज इक्वल टू √2 × 1 म्हणजे √2 - 1 अपॉन √2. हे 2 ट्रान्सफर करून घ्या, म्हणजे sin स्क्वेअर π/8 इज इक्वल टू √2 - 1 अपॉन, हे बघा हे 2 इथे आले, 2√2. हे sin स्क्वेअर आहे, आपल्याला sin पाहिजे ना π/8, म्हणजे स्क्वेअर रूट घ्या. देअरफॉर sin π/8 याचं स्क्वेअर रूट घेतलं, मग ह्याला पण रूट मध्ये घ्या. √2 - 1 अपॉन 2√2. हे झालं तुमचं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. आता त्यातला सेकंड क्वेश्चन बघा, ज्यातनं तुम्हाला कॉस पाहिजे. मग हा फॉर्म्युला बघा, cos थिटा, थिटा म्हणजे π/4, cos थिटा इक्वल्स 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे याचा हाफ π/8 -1. आणि ह्याच्या समोर जे रिझन असेल ते आता हे असेल. cos π/4 म्हणजे 1/√2. 2
cos square pi by 8 as it is -1. आता -1 ला इकडे आणा म्हणजे +1 होते. हे झाले +1. इथं असलेले as it is 2 cos square pi by 8 as it is. Cross multiplication √2 + 1 upon √2 equals 2 cos square pi by 8. हे 2 ट्रान्सफर करा, √2 + 1 upon 2√2 equals cos square pi by 8. आता तुम्हाला स्क्वेअर रूट पाहिजे त्याचं, therefore cos pi by 8 याचं स्क्वेअर रूट म्हणजे याचं स्क्वेअर रूट √2 + 1 upon 2√2 आणि sin pi by 8 √2 - 1 upon 2√2. इवन या व्हॅल्यूज आहेत की दोन्ही घ्या. ज्यांना फार डायरेक्ट एमसीक्यू सोडायचं असतं त्यांनी पाठ पण करून ठेवा. cos pi by 8 √2 + 1 upon 2√2 अर्थात अंडर रूट आणि sin pi by 8 एक सारखे आहेत ना, त्यामुळे पाठ होतात. sin pi by 2 √2 - 1 upon 2√2 चं स्क्वेअर रूट. असं आपल्याला ह्या पहिला क्वेश्चन थोडासा आता अवघड आहे, कारण फॉर्म्युलाची एकतर आपल्याला अजून ती सवय झालेली नसते, कोणालाच नसते, सगळ्यांनाच ते म्हणजे सुरुवातीला अवघड वाटतं. पण पाठ करा, ते लिहून 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 सारखे पाठ करा, म्हणजे हे असे आठवले पाहिजे तुम्हाला फॉर्म्युला. ठीक आहे. ओके, आता सेकंड क्वेश्चन मध्ये काय विचारले, फाइंड sin 2x cos 2x tan 2x इफ sec x ची व्हॅल्यू दिली आहे -13/5 आणि पुढे सांगितलंय pi by 2 less than x less than pi. सगळ्यात पहिले मला क्वाड्रंट सांगा बरं. pi by 2 म्हणजे 90, pi म्हणजे 180. 90 to 180 च्या दरम्यान म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट आहे. हे आपल्याला कळण्यासाठी लिहायचं सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये साइन पॉझिटिव्ह अर्थात कोसेक्वंट आणि बाकी सगळे निगेटिव्ह, आणि म्हणून तर सेक निगेटिव्ह दिले तुम्हाला. आणि sin 2x cos 2x tan 2x च्या व्हॅल्यूज विचारल्या. बघा, sec x equals -13/5 समोर pi by 2 less than x less than pi. ह्याच्यावरून मी cos काढूया आपण. sec वरून cos -5/13 रेसिप्रोकल घेतलं. आयडेंटिटी sin square x equals 1 - cos square x. 1 - cos square म्हणजे -5/13 चा स्क्वेअर. हे मायनस मायनस प्लस कधी होत नाही. हे 1 मायनस साइन आहे तसे. निगेटिव्ह टर्मचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह येतो. 25/169. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 169 - 25 म्हणजे 144/169. मग स्क्वेअर रूट घ्यायचं. sin x ह्याचं स्क्वेअर रूट 12/13. फक्त पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, तर क्वाड्रंट कुठला आहे, सेकंड. सेकंड मध्ये साइन कसा असतो, पॉझिटिव्ह, त्यामुळे येणारा आन्सर पॉझिटिव्ह. का पॉझिटिव्ह घेतलं, समोर नाहीच, pi by 2 less than x less than pi. जे सेकंड क्वाड्रंट आहे हे आपण इथे सांगितलं. साइन मिळाला, कॉस मिळाला, टॅन मिळवून ठेवा, म्हणजे तुम्हाला ह्याचे जे फॉर्म्युले आहेत ते कुठल्याही स्वरूपात तुम्ही लिहून वापरू शकता. therefore tan x equals, tan x म्हणजे काय सांगा, sin x upon cos x. sin x ची व्हॅल्यू 12/13, cos x ची व्हॅल्यू -5/13. 13 कॅन्सल, -12/5 हे झालं tan x आन्सर. आता पहिला क्वेश्चन बघा, sin 2x. एक नंबर टाकायचं. sin 2x दोन प्रकारे आन्सर काढताय. फॉर्म्युला सगळ्यात पहिली गोष्ट पाठ पाहिजे बघा. sin 2 थीटाचा फॉर्म्युला वहीत बघा. sin 2x 2 sin x cos x हा फॉर्म्युला वापरताय. आणखी एक फॉर्म्युला आहे sin 2x ला इन टर्म्स ऑफ tan म्हटले बघा आपण, 1 - tan square theta upon 1 + tan square theta असा पण फॉर्म्युला.
2 sin x cos x 2 ऍड केले. चला sin x ची व्हॅल्यू घ्या, cos x ची व्हॅल्यू घ्या. cos x कुठे गेलं cos x? मायनस 5/30. 5 2 10, 10 12 120. 5 2 10 म्हणजे मायनस 120 अपॉन 13, 13 169. हे झालं sin 2x. आता हाच प्रॉब्लेम तुम्हाला ज्यांना फॉर्म्युले पाठ आहेत ना त्यांनाच हे लवकर समजेल बरं का. हे तुम्हाला असं पण करता येतं बघा, sin 2x 2 tan x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x. हा पण फॉर्म्युला आहे sin 2 थिटाचा, आहे की नाही? एकदा बघा, sin 2 थिटा 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. मग त्याच्यात जर मी रिप्लेस केलं तर सांगा 2 ऍज इट इज. tan x ची व्हॅल्यू आपल्याकडे तयार आहे बघा, मायनस 12/5 अपॉन 1 प्लस पुन्हा tan स्क्वेअर म्हणजे मायनस 12/5 चा ब्रॅकेट स्क्वेअर. इथं पुढे करतो, वरचं मल्टिप्लिकेशन मायनस 24 अपॉन 5 1 प्लस, कारण मायनसचा स्क्वेअर परत प्लस येणार आहे, 144 अपॉन 25. खाली क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 24 अपॉन 5, खालचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 प्लस 144 169 अपॉन 25. आता या टर्मला डिवाइड करायचं म्हणजे रेसिप्रोकलला मल्टिप्लाय करायचं, इज इक्वल टू मायनस 24 अपॉन 5 मल्टिप्लाइड बाय 25 अपॉन 169. 5 1 5, 5 5 25, माइनस साइन आहे तसं 24 5 120 अपॉन 169. हे तुमचं आन्सर. मग अशी म्हणते येतं, पण मी पहिल्यांदा अगदी सोप्या मेथडला, म्हणजे कसं आहे की ह्याचा तुम्ही कुठला फॉर्म्युला वापरता, ह्याचा हा फॉर्म्युला का ह्यानुसार तुमचं सगळे कॅल्क्युलेशन चेंज होणार आहेत. आलं लक्षात आहे ना? ठीक आहे. आता यातला अजून बाकीचे 2 क्वेश्चन राहिले. हे झालं sin 2x. आता cos 2x तुम्हाला पाहिजे. बघा पुढची टर्म म्हणजे मला cos 2x. आता या cos 2x ला तर 4 फॉर्म्युले आहेत. cos 2x दाखवतो बघा, cos square x minus sin square x हा पहिला, 1 minus 2 sin square x, 2 cos square x minus 1 आणि 1 minus tan square x upon 1 plus tan square x. असे 4 फॉर्म्युले आहेत त्या cos 2 थिटा कडे. थिटाच्या ऐवजी x एवढाच फरक आहे. मग या 4 पैकी तुम्हाला जो आवडेल तो घ्यायचा. सगळ्या व्हॅल्यूज तुमच्याकडे तयार आहेत, तुम्ही पाहिजे ते घेताय. साइन कॉस पाहिजे तर साइन कॉस मध्ये घ्या, नुसत्या साइन मध्ये पाहिजे नुसत्या साइन मध्ये घ्या, नुसत्या कॉस मध्ये पाहिजे नुसत्या कॉस मध्ये घ्या, टॅन मध्ये पाहिजे तर टॅन मध्ये घ्या. या 4 पैकी तुम्हाला जो पाहिजे तो फॉर्म्युला वापरा आणि मी पहिला फॉर्म्युला घेतो बघा, cos 2x is equal to cos square x minus sin square x. चला cos x कुठे आहे बघा, cos x minus 5/13 minus sin x कुठे आहे बघा, sin x 12/13 माइनस चा स्क्वेअर प्लस 25 अपॉन 169. हे माइनस 12 चा स्क्वेअर 144 अपॉन 169. आता न्यूमरेटर माइनस न्यूमरेटर म्हणजे 25 मधून 144 माइनस करायचे. ऍक्च्युअली 144 मधून 25 माइनस करायचे म्हणजे आन्सर येतो तुमचा 119 खरं निगेटिव्ह आणि अपॉन 169 ऍज इट इज. अजून काय विचारलं बघा त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला. tan राहिले नाही का अजून. तिसरा tan 2x विचारलं.
बघा 3 नंबर tan 2x. tan 2x ला एकच फॉर्म्युला आहे, तो म्हणजे 2 tan x अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर x. 2 इंटू ब्रॅकेट मायनस 12 अपॉन, किंवा एवढं करण्यापेक्षा हे फॉर्म्युला येण्यापेक्षा आता तुमच्याकडे sin 2x आणि cos 2x हे झाल्यावर सांग, हे होऊ दे मग सांग, म्हणजे आणखी सोपं केलं असतं अशा अर्थानं. बघा 1 मायनस tan स्क्वेअर x. आता tan स्क्वेअर म्हणजे मायनस 12/5 चा स्क्वेअर, वरती मायनस 24 अपॉन 5. 1 मायनस हे मायनसचा स्क्वेअर प्लस 144 अपॉन 25. मायनस 24 अपॉन 5 खाली क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 मायनस 144 अपॉन 25. मायनस 24 अपॉन 5 याचा आणि याचा डिफरन्स मायनस 119 अपॉन 25. मायनस मायनस डिव्हिजन प्लस. आता 24 अपॉन 5 ला याने डिवाइड करायचं म्हणजे रेसिप्रोकल न मल्टिप्लाय करायचं. 5 1 5 5 5 25 24 5 120 अपॉन 119. हे कोणाचा आन्सर आहे ना, tan 2x आन्सर आहे. हेच आन्सर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने कसं काढता आलं असतं ते म्हणजे असं, फक्त तुम्ही स्वतः काढायचं ते. बघा tan 2x म्हणजे sin 2x अपॉन cos 2x. आता तुमच्याकडे sin 2x ची व्हॅल्यू तयार आहे बघा तुमच्याकडे वही, म्हणजे आता मी ते पुसलंय पण तुमच्याकडे तयार असणार आहे, ती लिहिलेलं असेल ना तुम्ही. sin 2x ची व्हॅल्यू घ्यायला तिथे cos 2x ची पण व्हॅल्यू तुमच्याकडे तयार आहे. हे नाही बरं का, हे cos x आहे, हे sin x आहे, मी 2x म्हणते 2x. हे बघा, हे तुम्ही कॅल्क्युलेट केले, हे तुम्ही कॅल्क्युलेट केले की नाही, हे दोन्ही, आणि मग तुम्ही इकडे आलात ना. मग ह्या व्हॅल्यूज तयार आहेत ना, याचा इथं वापर करा आणि डायरेक्ट आन्सर काढा. म्हणजे एवढं करावं पण लागत नाही तुम्हाला. लक्षात आलं मी काय सांगितलं, यानुसार तुम्ही tan 2x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. Now question number 3. त्यातला फर्स्ट, प्रूव्ह द फॉलोइंग. फर्स्ट क्वेश्चन त्यातला 1 मायनस cos 2 थीटा अपॉन 1 प्लस cos 2 थीटा, आणि RHS तुम्हाला tan स्क्वेअर थीटा दाखवायचा आहे. यासाठी तुम्हाला मी ज्यावेळी फॉर्म्युले प्रूव्ह करून देतो त्यावेळेस रिमार्क्स नावाची एक टर्म मी लिहून दिलेली, रिमार्क्स, आणि त्यात हे दोन फॉर्म्युले. 1 मायनस cos 2 थीटा म्हणजे 1 मायनस cos 2 थीटा म्हणजे 2 sin स्क्वेअर थीटा, आणि 1 प्लस cos 2 थीटा म्हणजे 2 cos स्क्वेअर थीटा. कागद समोर ठेवा, फॉर्म्युले समोर ठेवा. 2 2 कॅन्सल, sin स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर थीटा इक्वल्स RHS. thus LHS इक्वल्स RHS. ठीक है. Now question 3 second. बघा LHS sin 3x plus sin x bracket complete into sin x plus cos 3x minus cos x into cos x, आणि याची व्हॅल्यू आपल्याला 0 प्रूव्ह करायची आहे. 0. सोपा प्रॉब्लेम आहे, पण नेहमीसारखंच फॉर्म्युला आले तर sin 3 थीटाचा फॉर्म्युला बघा. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 3 थीटा हे हेडिंग काढायचं आणि त्यातला sin 3 थीटाचा फॉर्म्युला बघायचा, आणि असाच cos 3 थीटाचा पण बघायचा. बघ sin 3 थीटा 3 sin थीटा, आता थीटाच्या ऐवजी x आलाय, 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटा हिअर, प्लस हे ऑलरेडी असलेले sin x ऍज इट इज, आणि हे ब्रॅकेट कंप्लीट करून इनटू sin x देखील ऍज इट इज, प्लस आता हे ब्रॅकेट cos 3 थीटा 4 cos क्यूब थीटा माइनस 3 cos थीटा
हे परत मायनस कॉस एक्स इंटू हे इथले कॉस एक्स हा झाला फॉर्म्युलाचा भाग. हे बघा, मायनस कॉस एक्स तिथेच इंटू कॉस एक्स तिथेच. आता हे 3 sin x आणि 1 sin x मिळून झाले 4 sin x. 4 sin x मायनस 4 sin क्यूब x इंटू हे बाहेरचे sin x आहेत ते ऍज इट इज. 4 cos क्यूब x मायनस 3 मायनस 1 म्हणजे मायनस 4 cos x इंटू cos x. ब्रॅकेट ओपन करायचं. sin x इंटू sin x sin स्क्वेअर x मायनस हे बघा 4 sin रेस टू 4x प्लस याने हे बघा 4 cos रेस टू 4x माइनस 4 cos स्क्वेअर x. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा यातले 4 सगळ्यातले कॉमन काढून घेतो. 4 ब्रॅकेट मध्ये काय काय राहिलं सगळं sin स्क्वेअर x माइनस 4 नाही राहणार sin स्क्वेअर x माइनस sin रेस टू 4x प्लस cos रेस टू 4x माइनस cos स्क्वेअर x. आता याचे स्क्वेअर मध्ये 2 टर्म आहेत ना, हे आता मी पहिल्यांदा एकत्र घेतो. कारण कोणते टर्म्स sin स्क्वेअर x माइनस cos स्क्वेअर x जवळ घेणार आहे. आता हे 2 टर्म्स जवळ घेणार. त्यामध्ये पॉझिटिव्ह टर्म शक्यतो आधी लिहिणे म्हणजे तुम्हाला पुढे फॅक्टर्स पाडायला बरोबर. पॉझिटिव्ह cos रेस टू 4x आणि मग निगेटिव्ह लिहिणे मायनस sin रेस टू 4x. आता फक्त व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतो ते ऐका. 4 इंटू ब्रॅकेट ही जी टर्म आहे ना ह्याला मी ब्रॅकेट करतो. आता प्लस साइन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चे फॅक्टर्स ए प्लस बी ए मायनस बी येतात की ए प्लस बी ए मायनस बी. आता पहिल्यांदा मी ए मायनस बी आधी लिहितो. इंटू आता ए प्लस बी लिहितो. काय झालं सांगा, हे याचे फक्त फॅक्टर्स केले मी बस, बाकी काही. 4 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट sin स्क्वेअर x मायनस cos स्क्वेअर x हे एका ब्रॅकेट मध्ये आहे तसे, हे पण आहे तसे. cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x आहे तसे आणि इंटू याचा आन्सर बनवून ब्रॅकेट कंप्लीट. आता आतला सगळा पार्ट सॉल्व करूया, फक्त 1 न मल्टिप्लाय करूया. इज इक्वल टू 4 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट sin स्क्वेअर x मायनस cos स्क्वेअर x ॲज इट इज प्लस आणि 1 न मल्टिप्लाय करा. 1 इंटू cos स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर मायनस 1 इंटू sin स्क्वेअर म्हणजे मायनस sin स्क्वेअर. sin स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, cos स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल. 4 इंटू ब्रॅकेट 0 इक्वल 0 इक्वल्स RHS. thus LHS इक्वल्स RHS. आपल्याला 0 प्रूव्ह करायचं होतं. ओके.
नाव क्वेश्चन 3 थर्ड आणि फोर्थ हे दोन्ही क्वेश्चन एकमेकांना सिमिलर आहेत बरं का. हे थर्ड दाखवलं की तुम्ही फोर्थ मात्र स्वतः करायचं आणि तो येईल तुम्हाला नक्की. बघा आणखी एक त्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये LHS मध्ये करेक्शन करा. cos x प्लस cos y करा. तिथं मायनस दिसतंय ते प्लस करून घ्या. मी क्वेश्चन 3 चं सांगते बरं का करेक्शन. 4 मध्ये कसलंही करेक्शन नाही. 3 मध्ये करेक्शन आहे. cos x मायनस cos y तर प्लस cos y करा. प्लस sin x मायनस sin y सगळं ॲज इट इज ब्रॅकेट स्क्वेअर आणि RHS मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. हा पाहिला की याच्या खालचा क्वेश्चन तुम्हाला नक्की करता येईल. हां बघा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर x प्लस b स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर y दोघांचा प्रोडक्ट त्याचे डबल 2 cos x cos y इकडे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर फर्स्ट टर्म स्क्वेअर sin स्क्वेअर x प्लस लास्ट टर्म स्क्वेअर sin स्क्वेअर y मायनस दोघांचा प्रोडक्ट डबल 2 sin x sin y twice ab. आता ही टर्म आणि ही टर्म आपण जवळ घेणार आहोत. sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x अशी आपण ही टर्म आणि ही टर्म देखील जवळ घेणार आहोत. sin स्क्वेअर y प्लस cos स्क्वेअर y हे दोन टर्म्स जवळ घेणार आहोत. प्लस 2 cos x cos y मायनस 2 sin x sin y या दोघांची ऍडिशन 1 आयडेंटिटी या दोघांची ऍडिशन 1 पुढे आपण 2 कॉमन काढणार आहोत. cos x cos y मायनस sin x sin y हे 1 प्लस 1 2 होणार आहे. आता 2 इंटू ब्रॅकेट cos अल्फा cos बीटा मायनस sin अल्फा sin बीटा म्हणजे हे cos ऑफ अल्फा प्लस बीटाचं एक्सपान्शन आहे. इथं साइन मायनस असेल ना इकडे प्लस हे त्याचं एक्सपान्शन आहे. 2 कॉमन ब्रॅकेट मध्ये 1 प्लस cos ऑफ x प्लस y इक्वल्स 2 इंटू. आता हा पार्ट साठी रिमार्क करा. मला सांगा 1 प्लस cos थिटा 1 प्लस cos 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2 हे रिमार्क मध्ये शोधा. 1 प्लस cos समथिंग म्हणजे 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे जो काही थिटा आहे त्याचा हाफ करायचा. मग इथं बघा ना 1 प्लस cos थिटा याला थिटा म्हणा त्याला कव्हर करा झाका म्हणून फॉर्म्युले पाठ पाहिजे. 1 प्लस cos थिटा म्हणजे 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2 हा 2 इथला बरं का आणि 2 cos स्क्वेअर हा थिटा x प्लस y अपॉन 2 आणि समोर या स्टेपच्या इथे हे रिझन 2 2 जा 4 cos स्क्वेअर x प्लस y अपॉन 2 इक्वल्स RHS. आले का बघा RHS 2 cos स्क्वेअर x प्लस y अपॉन 2. ठीक आहे. आणि याला जो सिमिलर क्वेश्चन आहे आता याला सिमिलर क्वेश्चन कुठला आहे बघा तो 4 नंबरचा. हा मात्र क्वेश्चन तुमचा तुम्ही पूर्ण करायचा. आणि जर नाही आलं तर मग तसंच फक्त मेसेज द्यायचा मी तुम्हाला करून दाखवतो. चला आता लगेच इथंच 5वा क्वेश्चन करून टाकतो इमिजिएट त्याच्यासोबत. क्वेश्चन नंबर 5 त्याची LHS बघा. क्वेश्चन नंबर 5 tan x प्लस cot x आणि RHS 2 cosec 2x आहे. पाहिलं का काय सांगा इथं लिहितो ना 2 cosec 2x ही तुमची RHS आहे. बाकी सिम्प्लिफाय करतो. tan x म्हणजे काय सांगा sin x अपॉन cos x. cot x म्हणजे काय cos x अपॉन sin x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x अपॉन sin x into cos x.
न्यूमरेटर मध्ये 1 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स। आता पुढची स्टेप फार महत्वाची आहे, नीट लक्ष द्या। 1 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स मी परत आहे तसे लिहून घेतले, ह्याच्याकडे लक्ष आहे माझं। आणि इथे न्यूमरेटर बघा, 2 न मल्टिप्लाय खाली वर करायचं आणि इक्वल टू 2 1 2 खाली बघा 2 sin x cos x हा sin 2 थीटाचा फॉर्म्युला आहे की नाही बघून घ्या। sin 2x हा फॉर्म्युला 2 sin x cos x आहे की नाही बघा। आणि आता sin ला आपण वर घेतलं की त्याचे कोसेक होतात, हे 2 आहे तसे आणि हे झाले कोसेक 2x इक्वल्स RHS। ठीक आहे, असे आपले क्वेश्चन नंबर 3 मध्ये 1 to 5 प्रॉब्लेम्स आता बघून झालेले आहेत। बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत। पुन्हा सांगतो, फॉर्म्युले कागदावर लिहून ठेवा, पाठ करा, ते समोर लिहून ठेवा। ठीक आहे।